हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DTC। आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढे कंटिन्यू करू। बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट हा टॉपिक आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केला होता आणि त्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आपण सेप्टम आणि वॉल हे दोन टॉपिक आपण कंप्लीट केले होते। आधी आपण एक्सटर्नल फीचर डिटेल मध्ये कंप्लीट केलं आणि त्यानंतर इंटरनल स्ट्रक्चर कडे आलो होतो। इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आज आपण पुढे कंटिन्यू करतोय रिमेनिंग पार्ट। आता इंटरनल स्ट्रक्चर जर ह्यूमन हार्टचं पाहिलं बाळांनो, तर इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट मध्ये आपल्याला माहित आहे की अगेन ह्यूमन हार्ट कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर, राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल असे 4 चेंबर आहेत। या 4 चेंबर मध्ये आपल्याला ऍक्च्युअल ब्लडचं सर्क्युलेशन कसं आहे हे आपण पुढे कंटिन्यू करणार आहेत। इकडे बघा बाळांनो, अगोदर दोन्ही ऑरिकल ब्लडनं भरले जातात आणि दोन्ही ऑरिकलचं ब्लड ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल मधून खाली येणार आहे राईट अँड लेफ्ट वेंट्रिकल मध्ये रिस्पेक्टिव्हली। आणि राईट अँड वेंट्रिकल भरल्यानंतर राईट अँड लेफ्ट वेंट्रिकल भरल्यानंतर हे दोघं कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत आणि राईट वेंट्रिकल मधून ब्लड बाहेर फेकलं जाणार आहे। तर हा पाथ आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे। आता आपण काय करू बाळांनो, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये आपण राईट अँड लेफ्ट ऑरिकल कसे भरले जातात ते बघू आपण। बाळांनो, राईट ऑरिकल मध्ये बॉडी कडून डीऑक्सिजनेटेड ब्लड येत असतं आणि हे कोण घेऊन येतं? सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा आणि कोरोनरी सायनस घेऊन येत असते, लक्षात ठेवा। आता राईट ऑरिकल मध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड येतं, सुपेरियर व्हेना केवा ही अप्पर बॉडी पार्टचं ब्लड राईट ऑरिकल मध्ये घेऊन येते, इन्फेरियर व्हेना केवा ही लोअर बॉडी पार्टचं ब्लड राईट ऑरिकल मध्ये घेऊन येते आणि हार्टच्या वॉल मध्ये असणारं जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते घेऊन येण्याचं काम कोणाचं आहे? कोरोनरी सायनसचं, जी इथं ओपन होत असते। म्हणजे राईट ऑरिकल मध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड आलं, सोबतच राईट ऑरिकल मध्ये ब्लड येत असताना लेफ्ट ऑरिकल मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येतं लंग्स कडून आणि हे घेऊन कोण येतं? तर 4 पल्मोनरी व्हेन्स हे ब्लड घेऊन येत असतात। म्हणजे राईट आणि लेफ्ट ऑरिकल दोन्ही ब्लड न भरलेले आहेत। येणारं जे ब्लड आहे जवळपास 70% ब्लड हे विदाऊट ॲट्रियाच्या कॉन्ट्रॅक्शन हे वेंट्रिकल मध्ये जात असतं आणि रिमेनिंग 30% ब्लड हे दोन्ही ऑरिकल मध्ये राहत असतं। म्हणजे ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या अगोदरच 70% ब्लड हे वेंट्रिकल मध्ये पोहोचलेलं असतं आणि 30% ब्लड हे ऑरिकल मध्ये जमा झालेलं असतं। हे 30% ब्लड ज्यावेळेस ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस राईट ऑरिकल मधलं डीऑक्सिजनेटेड ब्लड राईट वेंट्रिकल मध्ये जातं थ्रू ट्रायकस्पिड वॉल आणि लेफ्ट ऑरिकल मधलं ऑक्सिजनेटेड ब्लड हे लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जातं थ्रू बायकस्पिड वॉल। कालच्या लेक्चर मध्ये आपण ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल कंप्लीट केलेले आहेत। आता हे दोन्ही चेंबर फुल भरलेले आहेत ब्लडनं। आता हे दोन्ही चेंबर बाळांनो कॉन्ट्रॅक्ट होतील आणि हे कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर राईट वेंट्रिकल कडून डीऑक्सिजनेटेड ब्लड हे लंग्स कडे जाईल थ्रू पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट वेंट्रिकल पासून ऑक्सिजनेटेड ब्लड हे बॉडीला पाठवलं जाईल थ्रू सिस्टमिक अहोर्टा, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे। ऑलवेज बाळांनो, हार्टच्या राईट चेंबर मध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि हार्टच्या लेफ्ट चेंबर मध्ये हे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। मग हीच माहिती आपण इन्फॉर्मेशन सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये पुढे कंटिन्यू करू शकतो, पण ज्याला ही डायग्राम लक्षात आली असेल तर त्याला सेंटेन्स लिहिण्याची आणि वाचण्याची पण गरज नाही। मी असं म्हणतो की बाळांनो बघा, राईट अँड लेफ्ट ऑरिकल अगोदर ब्लड न भरले, तिथं ब्लड कुठून आलं हे लक्षात आलं पाहिजे। ते दोघं कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर वेंट्रिकल ब्लड न भरले आणि वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर राईट वेंट्रिकलचं ब्लड लंग्स कडे गेलं ऑक्सिजनेशनसाठी आणि लेफ्ट वेंट्रिकलचं ब्लड बॉडीला पाठवलं सिस्टेमिक अहोर्टाद्वारे। ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे। मग आता इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट एक्सप्लेन करत असताना ह्यूमनच्या हार्टमध्ये 4 चेंबर आहेत, परत हाच पॉइंट आपण सांगू शकतो आणि त्यामध्ये आपण म्हणू शकतो की ह्यूमन हार्ट जो आहे इंटरनली पण आपण असं म्हणू शकतो की ह्यूमन हार्ट कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर, कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर। म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर मध्ये पण ह्यूमन हार्ट मध्ये किती चेंबर आहेत? तर 4 चेंबर आहेत, हे लक्षात आलं आपल्या। आता यामध्ये पहिला चेंबर मी घेतो बाळांनो आणि 1 बाय 1 त्यांना आपण एक्सप्लेन करू। पहिला चेंबर आहे राईट ऑरिकल, राईट ऑरिकल। आता राईट ऑरिकल मध्ये आपल्याला माहित आहे की राईट ऑरिकल मध्ये कुणाकडून ब्लड येतं? तर बॉडी कडून ब्लड येतं। आपण याला सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये न लिहिता मी असं इथं लिहिण्याचा प्रयत्न करतो की बॉडी प्लस
हार्ट वॉल, बॉडी प्लस हार्ट वॉल यांच्याकडून डीऑक्सिजनेटेड ब्लड, कोणतं ब्लड आहे बाळांनो, डीऑक्सिजनेटेड ब्लड, DOB असं आपण रिप्रेझेंट करतो. डीऑक्सिजनेटेड ब्लड हे कोण घेऊन येतं, सुपेरियर व्हॅना केवा प्लस इन्फेरियर व्हॅना केवा प्लस कोरोनरी सायनस, बरोबर. बॉडी आणि हार्ट वॉल कडून डीऑक्सिजनेटेड ब्लड कोण घेऊन येतं, सुपेरियर व्हॅना केवा, इन्फेरियर व्हॅना केवा, कोरोनरी सायनस. आणि हे जे आणलेलं ब्लड आहे हे कुठं आणून टाकलं जातं, तर हे राईट ऑरिकल मध्ये टाकलं जातं, लक्षात ठेवायचं, राईट ऑरिकल. समजतंय सर्वांना. म्हणजे बॉडी कडून राईट ऑरिकल मध्ये ब्लड कोणतं आलं, डीऑक्सिजनेटेड. कोण घेऊन आलं, सुपेरियर व्हॅना केवा, इन्फेरियर व्हॅना केवा आणि कोरोनरी सायनस. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आता बाळांनो सायमल्टेनियसली आपण जर दुसरा चेंबर घेतला कोणता, लेफ्ट ऑरिकल, तर लेफ्ट ऑरिकल मध्ये आपल्याला सांगता येईल की लेफ्ट ऑरिकल मध्ये कुणाकडून ब्लड येतं, तर आपल्याला माहित आहे लेफ्ट ऑरिकल मध्ये लंग्स कडून ब्लड येतं. लंग्स कडून कोणतं ब्लड येतं, ऑक्सिजनेटेड. आणि आलेलं ब्लड हे कुठं, तर हे लेफ्ट ऑरिकल मध्ये सोडलं जाईल, बरोबर, लेफ्ट ऑरिकल मध्ये. आता लक्षात ठेवा हे ब्लड कोणतं आहे, तर ऑक्सिजनेटेड. OB म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि कोण घेऊन येतं, तर आपल्याला माहित आहे 4 पल्मोनरी फेन्स हे ब्लड घेऊन येतात, आपल्याला माहित आहे. आता पाठीमागेच मी सांगितलं होतं. नेक्स्ट यानंतर आता बघा बाळांनो, इथं पल्मोनरी फेन्स आहेत ज्या कोणतं ब्लड कॅरी करतायत, ऑक्सिजनेटेड ब्लड. बॉडी मधल्या सगळ्या वेन कॅरी करतात डीऑक्सिजनेटेड ब्लड. आणि पल्मोनरी वेन अशी वेन आहे जी कॅरी करते ऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक सेंटेन्स मी इथं लिहितो की ऑल बॉडी फेन्स कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड बट किंवा आपण म्हणू शकतो एक्सेप्ट पल्मोनरी फेन्स कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. लक्षात ठेवायचंय. म्हणजे ऑल बॉडी वेन कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी वेन कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. हे एक्सेप्शन आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, लक्षात घ्या. आता यानंतर आपण तिसरा जो चेंबर आहे तर तो आपण घेऊ शकतो राईट वेंट्रिकल. आणि राईट वेंट्रिकल मध्ये कसा ब्लड फ्लो आहे तर लक्षात ठेवा, राईट वेंट्रिकल कडे ब्लड, जे राईट वेंट्रिकल मध्ये ब्लड आहे, राईट वेंट्रिकल मध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि राईट वेंट्रिकलचं जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे पुढं कुठं पाठवलं जातं तर लंग्स कडे पाठवलं जातं. म्हणजे राईट वेंट्रिकल कडून ब्लड कुठं पाठवलं जाईल, लंग्स कडे पाठवलं जाईल. हे कोणतं ब्लड आहे बाळांनो, डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि कोण घेऊन जातं तर पल्मोनरी आर्टरी घेऊन जाते, हे लक्षात येणं आवश्यक आहे आपल्याला. कोण घेऊन जातं, पल्मोनरी आर्टरी. म्हणजे पल्मोनरी आर्टरी राईट वेंट्रिकल कडून लंग्स कडे ब्लड घेऊन जाते. आणि कोणतं आहे तर डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे. बाळांनो हे पण एक्सेप्शन आहे. बॉडी मधल्या सगळ्या आर्टरीज कॅरी करतात ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट आहे पल्मोनरी आर्टरी जी कॅरी करते डीऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे हे सेंटेन्स आपण इथं असं लिहू शकतो की ऑल बॉडी आर्टरी कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट pulmonary artery which carry deoxygenated blood. म्हणजे बाळांनो हे दोन एक्सेप्शन आहेत. पल्मोनरी व्हेन आणि पल्मोनरी आर्टरी हे बॉडी मधले एक्सेप्शन आहेत. पल्मोनरी व्हेन ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते, बॉडी मधल्या सगळ्या व्हेन डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. पल्मोनरी आर्टरी डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते, बॉडी मधल्या बाकीच्या सगळ्या आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. ऑल बॉडी आर्टरी कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी विच कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. राईट वेंट्रिकल बद्दल आपल्याला लक्षात आलं असेल. राईट वेंट्रिकलच्या नंतर बाळांनो नेक्स्ट जो पुढचा चेंबर आहे तर तो असेल लेफ्ट वेंट्रिकल. बघा लेफ्ट वेंट्रिकल. आणि लेफ्ट वेंट्रिकल कशा प्रकारे ब्लड ट्रान्सपोर्ट करतो तर हे बघू आपण. लेफ्ट
लेफ्ट वेंट्रिकल बद्दल आपल्याला सांगता येईल की लेफ्ट वेंट्रिकल मधून ब्लड हे बॉडीला पाठवलं जातं, लेफ्ट वेंट्रिकल, आणि लेफ्ट वेंट्रिकल कडून ऑक्सिजनेटेड ब्लड हे कुठं पाठवलं जातं तर बॉडी टिश्यूला पाठवलं जातं, बॉडी टिश्यूला पाठवलं जातं. तर लेफ्ट वेंट्रिकल मधून जाणारं ब्लड कोणतं आहे बाळांनो तर हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि कोण घेऊन जातं तर आपल्या सर्वांना माहित आहे तो आहे सिस्टमिक अहोर्टा. सिस्टमिक अहोर्टा हे ब्लड घेऊन जातो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण 4 चेंबर आणि 4 चेंबर मधला जो ब्लड फ्लो आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, तर हे आपल्या लक्षात आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. हे तुम्हाला सेंटेन्सच्या फॉर्मची गरज नाही, हे या डायग्राम वरूनच तुम्हा सर्वांना लक्षात आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. या ब्लड फ्लो झाल्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे तर तो नेक्स्ट टॉपिक आहे की पॉइंट्स. आणि या की पॉइंट्स मध्ये आपण थोडंसं वेगळे टॉपिक घेणार आहोत, की पॉइंट्स. आणि की पॉइंट्स मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तर बघा, की पॉइंट्स मध्ये मी वेगवेगळे 4 पॉइंट इथं घेणार आहे. आणि यामधला जो पहिला टॉपिक आहे बाळांनो तर तो आहे फोसा ओव्हॅलिस. फोसा ओव्हॅलिस. आता फोसा ओव्हॅलिस काय आहे तर हे आपण समजून घेऊ. ज्या वेळेस बाळांनो बाळ हे आईच्या पोटामध्ये असतं, युटेरस मध्ये असतं, तर त्यावेळेस बाळाचे लंग्स हे इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात आणि लंग्स हे ऑक्सिजनेशनचं काम करत नाहीत. अशा वेळेस बाळाला लागणारा जो ऑक्सिजन आहे तर हा मदरच्या आणि बाळापासून तयार झालेल्या प्लासेंटाच्या मार्फत बाळाला सप्लाय केला जातो. आता मागच्या सर्क्युलेशन मध्ये ह्युमन हार्ट मध्ये तुम्ही पाहिलं की राईट वेंट्रिकलचं जे ब्लड आहे हे लंग्स कडे ऑक्सिजनेशन साठी पाठवलं जातं, पण बाळाकडे लंग्स हे इनएक्टिव्ह आहेत. मग लंग्स कडे ब्लड पाठवून चालेल का तर नाही. मग राईट ऑरिकल मध्ये येणारं किंवा राईट वेंट्रिकल मध्ये येणारं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर त्याला आपल्याला लंग्स कडे जाऊ द्यायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे काही बायपास अवेलेबल आहेत. आणि हे बायपास कसे काम करतात आणि ते ब्लड लंग्स कडे कसे जाऊ देत नाहीत तर हे आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करू. आता फोसा ओव्हॅलिस आणि हे काय आहे तर हे आपण इथं समजून घेऊ. मी इथं ह्युमन हार्ट हा 4 चेंबरचा इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. 2 कंडिशन मी इथं घेत आहे. एक कंडिशन बाळांनो इथं घेत आहे मी, ट्रायकस्पिड वॉल आहे, बायकस्पिड वॉल आहे. इथं एक ओपनिंग दाखवत आहे. ओके, सर्वांना चेंबर माहित असतील तरच लक्षात येणार आहे. राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल हे 4 चेंबर आहेत, लक्षात घ्या. आता सर्वांना माहित आहे की बॉडी कडून हे जे ब्लड आहे तर हे कुठे येत असतं, राईट ऑरिकल मध्ये येत असतं. आता बॉडी कडून जे ब्लड येणार आहे ते राईट ऑरिकल कडे येणार आहे. हे राईट ऑरिकल कडे आलेलं जे ब्लड आहे तर हे राईट वेंट्रिकल मध्ये जाणार आहे आणि राईट वेंट्रिकल पासून बॉडी कडे पाठवतो हे आपल्याला माहित आहे. राईट वेंट्रिकल पासून लंग्स कडे पाठवतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. आता बाळांनो राईट वेंट्रिकल कडून लंग्स कडे पाठवून काही उपयोग नाही, कारण लंग्स फिटस मध्ये कसे आहेत, इनएक्टिव्ह आहेत. तर अशा कंडिशन मध्ये बाळांनो आपण फिटस मध्ये काय केला जातो तर फिटस मध्ये एक बायपास केला जातो. आणि तो बायपास म्हणजे काय असतो तर इंटरएट्रियल सेप्टमवर एक ओपनिंग असते आणि या ओपनिंग द्वारे राईट ऑरिकलचं जे ब्लड आहे तर हे कुठं पाठवलं जातं, लेफ्ट ऑरिकल मध्ये पाठवलं जातं. लेफ्ट ऑरिकल मधून लेफ्ट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल कडून ते बॉडीला पाठवलं जातं. मग तुमच्या डोक्यामध्ये क्वेश्चन आला असेल की सर इथं ऑक्सिजनेशन होणारच नाही, जर लंग्स कडे ब्लड नाही गेलं तर. मी आता सांगितलं बाळाला लागणारा ऑक्सिजन हा प्लासेंटाद्वारे मदरनं घेतलेला ऑक्सिजन हा सप्लाय केला जातो, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे आपला पहिला बायपास, आपल्याला लंग्स कडे ब्लड जाऊ द्यायचं नाही म्हणून पहिला बायपास म्हणजे काय, इंटरएट्रियल सेप्टमवर एक ओपनिंग आहे आणि या ओपनिंगला काय म्हणतो आपण तर लक्षात ठेवा, या ओपनिंगला आपण म्हणतो फोरामेन. फोरामेन ओव्हॅली ही जी ओपनिंग आहे या ओपनिंगला नाव आहे फोरामेन ओव्हॅली. आणि फोरामेन ओव्हॅली कुणामध्ये प्रेझेंट आहे तर फिटस मध्ये प्रेझेंट आहे, लक्षात ठेवा. आता डिलिव्हरी झाली फोरामेन ओव्हॅली. आता आपण असं कन्सिडर करू की 50% ब्लड, समजा 50% ब्लड हे इथून लेफ्ट ऑरिकल मध्ये गेलं आणि 50% ब्लड हे परत खाली आलं. आता परत खाली येणार आहे. मग आता जन्म झाल्याच्या अगोदर ही ओपनिंग असते, ही ओपनिंग ब्लडला बायपास साठी मदत करते. आता जन्माच्या नंतर
जर अडल्ट आपण घेतला अडल्ट, तर अडल्ट मध्ये मदर कडून ऑक्सिजन सप्लाय होणार नाही, कारण डिलिव्हरीच्या वेळेस मदर आणि फिटस वेगवेगळे झालेत, मदर आणि इन्फंट वेगवेगळे झालेत. आता अशा वेळेस काय केलं जातं बाळांनो, तर इथं ही ओपनिंग जन्माच्या नंतर बंद होते आणि बंद होते, पण जिथं ओपनिंग होती तिथं अशा प्रकारे एक डिप्रेशन राहतं, खाच, ही खाच राहते. आणि या खाचला काय म्हटलं जातं, तर या खाचला म्हटलं जातं फोसा ओव्हॅलिस. काय म्हटलं जातं, फोसा ओव्हॅलिस. म्हणजे जन्माच्या अगोदर काय आहे, जन्माच्या अगोदर आहे फोरामेन ओव्हॅली, जी ब्लडला बायपास करते. जन्म झाल्यानंतर ती ओपनिंग बंद होते आणि बंद झाल्यानंतर तिथं जे डिप्रेशन राहतं, या डिप्रेशनला म्हणायचं फोसा ओव्हॅलिस. म्हणजे फिटस मध्ये काय आहे, फोरामेन ओव्हॅली, आणि अडल्ट मध्ये काय आहे, फोसा ओव्हॅलिस आहे. लक्षात येणं आपल्याला आवश्यक आहे. आता कधी कधी काय होतं, जन्म झाल्याच्या नंतर पण ही ओपनिंग बंद होत नाही, आणि नाही बंद झाली तर मग आपण कधीतरी ऐकलेलं असतं, बच्चे के दिल में छेद है. छेद म्हणजे काय, ओपनिंग. लक्षात ठेवायचे, म्हणजे त्याच्या हृदयामध्ये ओपनिंग आहे, कारण ही ओपनिंग क्लोज झालेली नसते. आणि मग ज्या बच्चूच्या हृदयामधली ही ओपनिंग बंद झालेली नसते, त्या बच्चूला जो आजार होतो तो आजार असतो ब्ल्यू बेबी सिंड्रोम. कोणता असतो, ब्ल्यू बेबी सिंड्रोम त्या बच्चूला होतो, आणि त्या बच्चूची डेथ होण्याचे पण चान्सेस इथे असतात. लक्षात ठेवायचे. म्हणजे अगोदर फोरामेन ओव्हॅली आणि नंतर काय आहे, फोसा ओव्हॅलिस आहे. लक्षात घ्या. मग आपण असं म्हणू शकतो की फोसा ओव्हॅलिस म्हणजे काय आहे, तर लक्षात ठेवायचंय, स्मॉल ओव्हल डिप्रेशन, स्मॉल ओव्हल डिप्रेशन present on right side of heart, right side of interatrial septum in adult it's called फोसा ओव्हॅलिस. याला आपण म्हणू शकतो फोसा ओव्हॅलिस. फोसा ओव्हॅलिस कशाला म्हणतोय बाळांनो आपण, तर बघा, स्मॉल ओव्हल डिप्रेशन प्रेझेंट ऑन राईट साइड ऑफ इंटरएट्रियल सेप्टम. दोन ऍट्रियाच्या मधल्या सेप्टमवर राईट साइडला जे ओव्हल डिप्रेशन आहे त्याला आपण काय म्हणतो, फोसा ओव्हॅलिस. आणि हा फोसा ओव्हॅलिस कुणापासून तयार झालेला आहे, तर फोरामेन ओव्हॅली पासून तयार झालेला आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की फोसा ओव्हॅलिस is the remnant of foramen ovale. Fossa ovalis is the remnant of foramen ovale. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे फिटस मध्ये फोरामेन आहे, ओपनिंग आहे, आणि ती ओपनिंग नंतर बंद होते, त्याला आपण फोसा ओव्हॅलिस म्हणतो. आता बाळांनो, इथं मी सांगितलं की समजा राईट ऑरिकल मध्ये आलेलं 50% ब्लड आपण लेफ्ट ऑरिकल मध्ये पाठवलं, असं कन्सिडर करू. 50% ब्लड खाली आलं. आता खाली आलं म्हणजे कुठं आलं, राईट वेंट्रिकल मध्ये. राईट वेंट्रिकल मधून परत ब्लड कुठं जाईल बाळांनो, लंग्स कडे. पण लंग्स कडे जाऊ द्यायचं नाही. मग त्याला परत आपण रस्त्यामध्ये अडवतो आणि त्याला बायपास करतो. कशा प्रकारे बायपास करतो, तर हे आपण इथं पुढे बघू. बघा, इथं जी पुढची टर्म आपण घेणार आहोत, तर पुढची टर्म आहे लिगामेंटम आर्टेरियोसम. पुढची हेडिंग घेत आहे मी, लिगामेंटम आर्टेरियोसम. आता लिगामेंटम आर्टेरियोसम काय आहे, तर हे पण एक बायपास आहे, बायपास. आणि कसा बायपास आहे तर हे आपण इथं समजून घेऊ. हे आपण एक हार्ट घेतोय जे फिटस मधलं आहे, आणि दुसरा हार्ट घेतोय आपण हे अडल्ट मधलं आहे. ओके, आता फिटस मधलं जे हार्ट आहे, ट्रायकस्पिड वॉल आहे, बायकस्पिड वॉल आहे, सर्वांना माहित आहे. ही इथं ओपनिंग आहे फिटस मध्ये, दोन वेंट्रिकलला सेपरेट करणं. इथे पण ट्रायकस्पिड वॉल आहे, बायकस्पिड वॉल आहे. ही ओपनिंग अडल्ट मध्ये क्लोज झाली आणि ओव्हल डिप्रेशन आहे. ओके, नेक्स्ट.
आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वांना माहित असेल की आता बघा काही ब्लड हे इथून इथं गेलं तर हा पॉइंट आपण कंप्लीट केलेला. आता जे ब्लड राईट ऑरिकल मध्ये मधून राईट वेंट्रिकल मध्ये येणार आहे ते ब्लडचा पाथ बघू आपण. बाळांनो ही आहे पल्मोनरी आर्टरी आणि इथे हा आहे सिस्टमिक अहोर्टा. कारण हा सिस्टमिक अहोर्टा पुढे जाऊन असा आर्च करून खाली येत असतो. ओके, तर आता बघा इथे जर पाहिलं बाळांनो तुम्ही तर इथं राईट ऑरिकल पासून ब्लड खाली येणार राईट वेंट्रिकल आणि राईट वेंट्रिकल मध्ये जे येणारं ब्लड आहे तर हे ब्लड पल्मोनरी आर्टरीद्वारे हे ब्लड पुढे ढकललं जाईल. बरोबर. आणि पल्मोनरी आर्टरीद्वारे हे ब्लड लंग्स कडे नाही गेलं पाहिजे कारण लंग्स हे इनॅक्टिव्ह आहेत म्हणून हे ब्लड इथून बायपास केलं जातं आणि कुठं सोडलं जातं तर हे ब्लड सोडलं जातं सिस्टमिक अहोर्टामध्ये. मग हे जे ब्लड पल्मोनरी आर्टरीद्वारे सिस्टमिक अहोर्टाद्वारे पल्मोनरी आर्टरीद्वारे सिस्टमिक अहोर्टामध्ये पाठवलं चाललंय याच्यासाठी हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला या रस्त्याला आपण म्हणतो डक्टस आर्टेरिओसस. काय म्हणतो? डक्टस आर्टेरिओसस. काय म्हणतो? डक्टस आर्टेरिओसस. ओके, म्हणजे पल्मोनरी आर्टरी आणि सिस्टमिक अहोर्टा या दोघांमध्ये जे जंक्शन आहे या जंक्शनला आपण इथं हे जी ओपनिंग आहे या ओपनिंगला आपण काय म्हणतो तर याला म्हणतो डक्टस आर्टेरिओसस. हे कधी आहे बाळांनो तर हे आहे फिटस मध्ये म्हणजे लंग्स कडे ब्लड जाऊ द्यायचं नाही म्हणून त्याला आपण बायपास केलं. डायरेक्ट कशामध्ये टाकलं? सिस्टमिक अहोर्टामध्ये टाकलेलं आहे, लक्षात ठेवायचं. ओके, हा जो आहे तर हा आहे सिस्टमिक अहोर्टा सिस्टमिक अहोर्टा आणि दिस वन इज रिप्रेझेंटेड ॲज पल्मोनरी आर्टरी. सिस्टमिक अहोर्टा आणि पल्मोनरी आर्टरी आहे हे लक्षात घ्या. समजते बाळांनो? नेक्स्ट आता काय होतं बाळांनो अडल्ट मध्ये काय होतं तर अडल्ट मध्ये डिलिव्हरी झाल्याच्या नंतर अडल्ट मध्ये काय होतं तर इथली ओपनिंग बंद झाली, फोसा म्हणून काम करते. आता ही पण ओपनिंग बंद होते कारण अडल्ट मध्ये राईट वेंट्रिकलचं ब्लड हे लंग्स कडे गेलं पाहिजे ऑक्सिजनेशन साठी. मग इथं काय होतं तर इथं अशा प्रकारे इथून अराईज झालेली ही पल्मोनरी आर्टरी आणि हा अराईज झालेला कोण आहे? सिस्टमिक अहोर्टा. हा आहे सिस्टमिक अहोर्टा. आता बघा बाळांनो पल्मोनरी आर्टरी आणि सिस्टमिक अहोर्टा या दोघांमध्ये तुम्हाला कधीही ओपनिंग दिसत नाही. जरी ओपनिंग नसली तरी ते एकमेकांच्या टच मध्ये आहेत ना, एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत ना. मग हे जे कनेक्शन आहे या दोघांचं या कनेक्शनला आपण म्हणतो लिगामेंटम आर्टेरिओसम. लिगामेंटम आर्टेरिओसम लक्षात घ्या. याला काय म्हणतो आपण? लिगामेंटम. सुरुवातीला काय होतं बाळांनो? डक्टस आर्टेरिओसस हे ओपनिंगचं काम करत होतं. ती ओपनिंग नंतर बंद झाली आणि आता तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये काय आहे तर ते आहे लिगामेंटम आर्टेरिओसम. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. मग हे कोण आहे मला सांगा? हे आहे सिस्टमिक अहोर्टा. यानंतर हा कोण आहे मला सांगा? दिस वन इज द पल्मोनरी आर्टरी. आता पल्मोनरी आर्टरी कारण अडल्ट मध्ये लंग्स ऍक्टिव्ह असतात म्हणून पल्मोनरी आर्टरीचं ब्लड हे अहोर्टामध्ये गेलंच नाही पाहिजे. पल्मोनरी आर्टरीचं ब्लड हे लंग्स कडे गेलं पाहिजे. कशासाठी? ऑक्सिजनेशनसाठी. पण इथं या दोघांचं इथं जे कनेक्शन आहे याला म्हणायचं लिगामेंटम आर्टेरिओसस. म्हणजे अडल्ट मध्ये यस काय प्रेझेंट असतं? लिगामेंटम आर्टेरिओसस आणि फिटस मध्ये काय प्रेझेंट असतं? डक्टस आर्टेरिओसस हे प्रेझेंट असतं. लक्षात ठेवायचं. या दोन्ही टर्म आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. नेक्स्ट आता यानंतर अजून एक तिसरी टर्म मी पुढे घेतो. त्याच्या अगोदर एक दोन सेंटेन्स आपण लिहू शकतो. द कनेक्शन
connection present between pulmonary artery and systemic aorta. It's called याला म्हणतो बाळांनो, it's called ligamentum arteriosum. ligamentum arteriosum म्हणजे या कनेक्शनला काय म्हणतो, लिगामेंटम आर्टेरियोसम. आणि हे कुणामध्ये प्रेझेंट असतं, तर अडल्ट मध्ये प्रेझेंट असतं. लक्षात घ्या, कुणामध्ये प्रेझेंट आहे, तर हे अडल्ट मध्ये प्रेझेंट आहे. लक्षात घ्या. यानंतर मग हे कुणाचं रिमनेंट आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लिगामेंटम आर्टेरियोसम is the remnant of कुणाचा रिमनंट आहे, तर रिमनंट ऑफ डक्टस आर्टेरियोसस. डक्टस आर्टेरियोससचा हा रिमनंट आहे, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. हे दोन्ही सेंटेन्स डायग्राम समजले असतील तर एकदम सोपे आहेत. ओके, यानंतर नेक्स्ट छोटासा टॉपिक मी घेतो, तो आहे कॉर्डी टेंडिनी. ओके, कॉर्डी टेंडिनी. आता कॉर्डी टेंडिनी काय आहे, तर कॉर्डी टेंडिनी, कॉर्डचा अर्थ असतो दोऱ्यासारखं स्ट्रक्चर. आता कॉर्डी टेंडिनी कसं काम करतो आपण बघूया. इथं अशा प्रकारे हा ह्युमन हार्ट आहे असं कन्सिडर करू. या हार्टमध्ये 4 चेंबर आहेत टोटल, आणि 4 चेंबर मध्ये आपण असं कन्सिडर करू की 2 ऑरिकल आणि 2 वेंट्रिकल आहेत. बरोबर. आता या वेंट्रिकलची जर इनर वॉल बघितली बाळांनो, तर ह्या कार्डियाक मसल आहेत, पण कार्डियाक मसलच्या सोबतच याच्या इनर वॉलवर एक प्रकारच्या स्पेशल मसल प्रेझेंट आहेत. आणि या स्पेशल मसलला काय म्हणतो, तर आपण म्हणतो याला पॅपिलरी मसल. काय म्हणतो, पॅपिलरी मसल. लक्षात ठेवा, ह्या काय आहेत, पॅपिलरी मसल. तर बाळांनो, ह्या ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल, राईट ऑरिकल आणि राईट वेंट्रिकल मध्ये ट्रायकस्पिड वॉल आहे, आणि लेफ्ट ऑरिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल मध्ये बायकस्पिड वॉल आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, ह्या ज्या ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल आहेत, तर ह्या अशा बांधून ठेवलेल्या आहेत. कशाला बांधून ठेवलेल्या आहेत, तर वेंट्रिकलच्या पॅपिलरी मसलला बांधून ठेवलेल्या आहेत. आणि का बांधून ठेवल्या आहेत, कारण ज्यावेळेस वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल, तर त्यावेळेस त्या इन्व्हर्ट नाही झाल्या पाहिजेत, म्हणजे उलट नाही झाल्या पाहिजेत, याच्यासाठी त्या बांधून ठेवलेल्या असतात पॅपिलरी मसल सोबत. त्याला आपण म्हणतो कॉर्डी टेंडिनी. मग आपण जर आता कॉर्डी टेंडिनी कशाला म्हणायचं जर पाहिलं, तर हे जे पिंक कलरचे थ्रेड दिसतायत तुम्हाला, या थ्रेडला आपण काय म्हणू शकतो, तर आपण म्हणू शकतो कॉर्डी टेंडिनी. म्हणजे कॉर्डी टेंडिनी हे कशाचं काम करतात, तर लक्षात ठेवायचं, इट कनेक्ट. कॉर्डी टेंडिनी कशाचं काम करतात, तर इट कनेक्ट ट्रायकस्पिड वॉल and bicuspid wall to papillary muscle of ventricle. लक्षात ठेवायचंय, पॅपिलरी मसल ऑफ वेंट्रिकल म्हणजे वेंट्रिकलच्या पॅपिलरी मसल सोबत याला जोडून ठेवण्याचं काम हे आहे. लक्षात ठेवायचंय. आणि हे काय प्रिव्हेंट करतात कॉर्डी टेंडिनी, तर इट प्रिव्हेंट काय प्रिव्हेंट करतात, तर इट प्रिव्हेंट इन्वर्शन ऑफ ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड वॉल इनटू ॲट्रिया. लक्षात ठेवायचं, ॲट्रिया मध्ये त्यांचं इन्व्हर्शन प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं, तर हे कॉर्ड करतात, कॉर्डी टेंडिनी करतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. कारण बाळांनो, ही ज्यावेळेस वेंट्रिकल जोरात कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस ह्या वॉल उलट होऊ शकतात आणि वेंट्रिकलचं ब्लड परत वापस ऑरिकल मध्ये जाऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला हे कॉर्डी टेंडिनी माहित असणं आवश्यक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण की पॉइंट आणि इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट कंप्लीट केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.